ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। श्री राम कथा सुनाएंगे हम, सुनना बालक की तरह तुम। श्री शांति विद्या सन्मति के नंदन, भूल अगर हो जाए तो इस बालक को क्षमाही कर देना, देना तुम ही तुम। श्री राम कथा सुनाएंगे, प्रभु राम और में आएंगे। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम ही कहना है। दो भाइयों ने खुर्ची त्यागी, तभी रामायण है घटी। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम ही कहना है। अपने घर में महाभारत नहीं, रामायण की करो तैयारी। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम ही कहना है। जोर 24 भगवान की। देवादेव मूल नायक 1008 अष्टम तीर्थंकर श्री चंद्रप्रभा भगवान की। सिद्धांत शास्त्र की। आचार्य भगवान श्री रविसेन स्वामी की। विश्व के प्रथमाचार्य चार्यगुति समाधि सम्राट गुरुनाम गुरु आचार्य शांति सागर जी महाराज की। संत शिरोमणि आचार्य गुरु श्री विद्यासागर जी महाराज की। प्रातस्मरणीय शांतमूर्ति वासरत्नाकर आचार्य बुद्धे श्री सन्मत सागर जी महाराज की। मम दीक्षा गुरु युवा समरण कांति रत्न आचार्य गुरु श्री चंद्ररूप सागर जी महाराज की। परम पूज्य आचार्य गुरु श्री समय सागर जी महाराज की। अहिंसामय विश्व धर्म की। भव्य जी हो। आचार्य भगवान रविसेन स्वामीजी कृत पद्म पुराण जी या ग्रंथाच्या आधारावर श्रीराम कथेची वाचन चालू आहे। काल आचार्य भगवंतांनी कथानक नेले होतं की ज्यावेळी श्री रामचंद्र, सीतामैया आणि श्री लक्ष्मण यांना वनवास गमन झाल्यानंतर कैकेयी इकडे सगळे परिवारवाले त्यांना भेटण्याचे भाव झाले आणि ते भेटून परत गेले। हा प्रसंग आचार्य भगवंतांनी काल सांगितला होता। आज आचार्य भगवंत एका दृष्टिपाताकडे दृष्टिपात करणार आहेत। तो पहिला दृष्टिपात कोणता असेल? कारण की कालच आचार्य भगवंतांनी श्रीरामांना मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम म्हणलं होतं। मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणण्याचं कारण काय असेल आणि आत्ताच हा प्रसंग श्रीराम कथेमध्ये का आलाय याचं मूळ कारण काय असेल? एक गोष्ट लक्षात घ्या। मर्यादा पुरुषोत्तम कुणाला म्हटलं जातंय किंवा मर्यादा पुरुष हे कुणाला उपाधी दिली जाते याचं कारण आत्ता आलेलं आहे। म्हणून की एक गोष्ट लक्षात, समाज असेल, धर्म असेल किंवा परिवार असेल, या परिवाराच्या, समाजाच्या आणि धर्माच्या सगळ्या मर्यादांचं पालन करणारा जो व्यक्ती आहे त्याला मर्यादा पुरुषोत्तम म्हटलं जाते। ही गोष्ट लक्षात घ्या। आणि या कोणत्याही परिस्थितींना या मर्यादांचं उल्लंघन जे करतात ते 3 काळामध्ये मर्यादा पुरुष होऊ शकत नाहीत। निश्चित रूपानं ते धर्मात्मा सुद्धा होऊ शकत नाहीत। ही गोष्ट लक्षात घ्या। म्हणून कालच्या भागामध्ये आचार्य भगवंतांनी श्रीरामांना मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम म्हणलं होतं आणि प्रसंग आपला चालू होतोय। एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही आमच्या जीवनामध्ये राम कथा ऐकवले, श्रीराम राज्य आमच्या घरामध्ये आणण्याचा आणि श्री रामायण आमच्या घरामध्ये घडवण्याचा प्रयत्न पुरुषार्थ आमच्यामध्ये चालू आहे। एक गोष्ट लक्षात घ्या, या रामकथेच्या माध्यमातून आम्ही आमच्या जीवनामध्ये एक आज सगळ्यात मोठा बोध घेणं आवश्यक आहे की समाजाच्या, धर्माच्या आणि परिवाराच्या ज्या मर्यादा आहेत
त्या मर्यादांचं पालन आम्ही सुद्धा करणं आवश्यक आहे. नुसतं श्री राम म्हणून कोण राम बनणार नाही, श्री सीता म्हणून कोण सीता बनणार नाही, आणि श्री लक्ष्मण म्हणून कोण लक्ष्मण बनणार नाही. तर त्यांच्या मर्यादांचं आणि त्यांच्या आचरणाचं पालन आम्ही आमच्या जीवनामध्ये करणं आवश्यक आहे. म्हणून जेवढ्या जेवढ्या व्यक्तींना वाटतंय की मी खरोखर निश्चित रूपानं धर्मात्मा किंवा माझ्या घरासाठी, माझ्या समाजासाठी आणि माझ्या धर्मासाठी एक आदर्श पुरुष मी बनावं, या ज्यांना ज्यांना वाटते त्यांनी आपापल्या परिवाराच्या, समाजाच्या आणि धर्माच्या मर्यादांचं पालन करणं आवश्यक आहे. नाहीतर मी सांगितले तसंच पालत्या घागरीवर पाणी. तुम्हीच म्हटलं, मी काय म्हणलो नाही. त्यामुळे चिंतन करा या गोष्टीचं, जेवढ्या प्रमाणात या गोष्टी चिंतन करता येईल तेवढं करा. आणि त्यानंतर अशी घटना घडते, इकडं कैकेयी, भरत राजा, शत्रुघ्न, सगळ्या ज्या माता, सुमित्रा, कौशल्या, ह्या सगळ्या जे श्रीरामांना जंगलामध्ये, वनामध्ये भेटायला गेलत्या, कारण की त्यांना सगळ्यांना घरचं वातावरण सगळं बिघडलं होतं. कारण की श्रीराम, सीतामय्या आणि लक्ष्मण त्या घरातून निघून गेल्यामुळे त्या घराचं निश्चित रूपानं घर पण निघून गेलं होतं. त्यामुळं त्या कैकेयीला एवढा विकल्प व्हायला लागला की माझ्या मुलग्यासाठी मी राज्य मागून घेतलं, परंतु याच्या निमित्तात श्रीराम हे राज्य सोडून वनगमामध्ये गेलेले आहेत, वनामध्ये गेलेले आहेत. त्यामुळे तिला विकल्प जास्त होत होता. म्हणून ते सगळ्या माणसांना घेऊन, भरत राजाला घेऊन श्रीरामांना भेटून आली. भेटून आल्यानंतर इकडं दुसरा प्रसंग असा आहे, जो दशरथ राजा होता, तो दशरथ राजाचं वनगमन झालं होतं आणि त्याच्या दीक्षाचा प्रसंग येतोय की दशरथ राजा जो होता की त्याला या सगळ्या गोष्टींचा वैराग्य आला होता, आणि तो वैराग्य होऊन आपल्या जंगलामध्ये, वनामध्ये निघून गेला होता. आणि त्याचा दीक्षेचा प्रसंगच होता. अतिशय उत्कृष्ट रीतीनं सगळ्या व्यक्तींचं, नाही बंधुजनांचं, सगळ्या परिवारवाल्यांचं आणि सगळ्या नातेवाईकांची क्षमायाचना करून तो दशरथ राजा निश्चित रूपानं वनामध्ये ज्या महाराजांच्या सेवेसाठी आणि वनामध्ये ज्या महाराजांच्याकडे तो गेला होता, त्या महाराजांच्याकडे निश्चित रूपानं दीक्षा घ्यायसाठी जातोय आणि दीक्षेचं निवेदन तिथं केलं जाते. एक गोष्ट लक्षात घ्या, जीवनामध्ये ज्या व्यक्तींचं नाही ज्या टायमाला नाही रिटायरमेंट व्हायला पाहिजे ते व्हायला पाहिजे. काय म्हणलो मी? ज्या माणसांचं ज्या टायमाला रिटायरमेंट व्हायला पाहिजे त्या रिटायर व्हायला पाहिजे, आणि ते रिटायर होऊन सगळ्या कामापासून परावर्त होऊन आम्ही धर्माचं कार्य आणि भविष्यामध्ये निश्चित रूपानं हातामध्ये पिंची गमन घेऊन समाधीची भावना आम्ही आमच्या जीवनामध्ये करणं आवश्यक आहे. आणि की ही गोष्ट सगळ्यात आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टींचं पालन जेवढ्या प्रमाणात आम्हाला करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा. आणि त्यावेळी निश्चित रूपानं कल्याणाच्या अपेक्षेनं दशरथ राजानं त्या महाराजांच्या चरणी नारळ ठेवून निवेदन केलं की मला तुम्ही दीक्षा देऊन उपकृत करावे. त्यावेळी निश्चित रूपानं ज्यावेळी दशरथ राजा त्या महाराजांच्या चरणी निश्चित रूपानं दीक्षा ग्रहण करायसाठी नारळ अर्पण करतात, त्यावेळी महाराजांची इच्छा होते आणि त्या दशरथ राजाचा दीक्षा समारोह अतिशय उत्कृष्ट आणि थाटामाटात पार पडतोय. कारण की दशरथ बी असा तसा नव्हता, तो अयोध्येचा राजा होता आणि त्या परिपाठाचा सगळा संसाराचा त्याग करून, प्रपंचाचा त्याग करून त्या दशरथानं दीक्षा घ्यायची आणि दीक्षामध्ये आपल्या जीवनामध्ये कल्याण करण्याचे भाव ठेवले होते. आणि ती अवस्था त्यांना प्राप्त झाली आणि त्या मुनी महाराजांनी निसर्वानं दशरथ राजाला दिगंबर दीक्षा दिली आणि दिगंबर दीक्षा घेऊन ते आपल्या साधनेमध्ये रत झाले. कथानक असंच पुढे जात असताना बरेच मोड आणि बऱ्याच गोष्टी आणि बरेच प्रसंग कथानकमध्ये घडत असतात. ज्यावेळी यांची दीक्षा झाली, दीक्षा झाल्यानंतर घरामध्ये इकडं दीक्षा बघून आल्यानंतर कैकेयीच्या मनामध्ये जी भरताची आई होती, मातुश्री होती, तिच्या मनामध्ये त्यांची दीक्षा झालेली आहे, इकडं राम आपल्या घराला सोडून गेलेला आहे, त्या अवस्थेमध्ये तिचं मन पूर्णपणे दुर्बल बनून गेलेलं आहे. कारण की माझ्या जीवनामध्ये आज काय अर्थ राहील नाही अशी भावना व्हायला. आतापर्यंत तिची भावना काय होती, दशरथ राजा जर सोडून गेले तर भरताला राज्य मिळालं, भरत राजा गादीवर बसल्यामुळं माझं जीवन अतिशय आनंद होईल. परंतु उरपाट झालं. जीवनामध्ये हे प्रसंग सगळ्यांच्या घडतात. आपण मनात जसे विकल्प करतोय, मनामध्ये जे विकल्प करतोय ते विकल्प करत असताना ज्यावेळी ते विकल्प आपण ज्या गोष्टीसाठी करत असते तशा गोष्टी कधी होत नाही. काय सांगालोय मी? कळलं? ज्या मनात आम्ही विकल्प करतोय, ज्या गोष्टी ठरवल्या असतात त्या गोष्टी कधी घडत नाहीत. आम्ही ज्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतोय त्या गोष्टी बी होत नाहीत. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळं एक गोष्ट लक्षात घ्या, आपले जेवढे की नाही कर्तव्य पार पाडायचे तेवढे कर्तव्य पाडा. बाकीच्या कुठल्या गोष्टीत इन्व्हॉल्व होण्याचा प्रयत्न कधी करू नका. जेवढ्या गोष्टी कर्तव्य आपल्याला पार पाडायचे ती कर्तव्य काटेकोरपणे आणि मर्यादांचं पालन करून
समाजाचं, परिवाराचं आणि धर्माच्या मर्यादा असेल त्या मर्यादा पालन करून त्या कर्तव्यांना पार पडा. निश्चित रूपाने तुम्ही सुद्धा मर्यादा पुरुषोत्तम बनशील, ही गोष्ट लक्षात घ्या. आम्ही जीवनामध्ये याचं चिंतन कधी करत नाही. आम्हाने कसं जीवन मिळालंय, कसं तर जगायचं आणि मरायचं म्हणला सोडायचं म्हणा की. एक मरणादर सगळीच आहेत. पृथ्वी तलावर जो कोणी जीव आलाय तो कधी कोण वाचणार नाही आणि कुणाला कोण वाचवू शकत नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही आमच्या जीवनामध्ये हे करतो ते करतो म्हणला तर तुम्ही पूर्ण करू शकत नाही. आज मर्यादा पुरुषोत्तमची गोष्ट चालू आहे. कैकेयीचं मन एवढं दुर्बल बनलेलं आहे आणि त्या अवस्थेमध्ये ती कैकेयी निश्चित रूपानं सगळ्या गोष्टींचा स्वीकार करते, परंतु रामानं मात्र वनवासाचा स्वीकार केलाय आणि त्यांचा प्रवास चालू होता. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, जीवनामध्ये ज्या गोष्टी मिळत नाहीत त्या गोष्टींचा विकल्प करत कशाला बसायचं. कैकेयीला आता राम मिळणार नव्हता, कैकेयीला आता दशरथ राजा मिळणार नव्हता, परंतु त्या गोष्टीचा विकल्प मनामध्ये तिच्या चालू झालता आणि तो विकल्प तिच्या मनामध्ये होता. एक गोष्ट लक्षात घ्या, कुणाच्या नशिबात काय असेल तेच त्यांना मिळणार आहे. किती मागितला, मी हे मागितलो, मी ते केलो तरी मिळणार, असे एक कथानक जैन शास्त्राचे एक पुस्तक आहे. फक्त ते पुस्तक कुठल्या लायब्ररीमध्ये तुम्हाला वाचायला मिळणार नाही. कुंद कुंद भारती जे आहे, परवा तुम्ही ऐकलंय 21 तारखेला दीक्षा दिवशी गड्डनवर मामांनी त्याची माहिती दिली होती. आचार्य विद्यानंदी महाराजांनी ती कुंद कुंद भारतीची स्थापना केली आहे दिल्लीमध्ये. 5 एकरामध्ये ती जागा आहे, ते सगळं तुम्ही ऐकलंय. तर त्या कुंद कुंद भारतीमध्ये एक पुस्तक आहे, कल्याण मुनी आणि सिकंदर बादशाह. हे पुस्तक ज्यांना वाचायला मिळेल अतिशय सुंदर आहे. हे तुम्हाला माहित नसेल, सिकंदर बादशाह कोण होता? जगत जेता, ज्यानं पूर्ण जगावर आपलं राज्य स्थापित केलं होतं. जगत जेता सिकंदर बादशाह ते पुस्तक आहे. कल्याण मुनी हे जैन एक दिगंबर मुनी होते आणि कथानक असा आहे, मधीच प्रसंग आला म्हणून सांगालो. हे कथानक असा आहे, एक गोष्ट लक्षात घ्या, जीवनामध्ये ज्या गोष्टी घडायच्या त्या घडणार आहेत. तुम्ही मागून काय मिळणार नाही आणि कोण सोडून कुणाला काय मिळणार, ही गोष्ट लक्षात घ्या. ज्या वेळेला, ज्या टायमाला, ज्या ठिकाणी मिळणार आहे तिथंच मिळणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. मी कथानक मधलं सांगवले. सिकंदर बादशाह ज्यावेळी की नाही भारतावर स्वारी करण्यासाठी येणार होता त्यावेळी आईला प्रणाम करतोय. जो जगत जेता होता तो सुद्धा आईला प्रणाम करतोय. आणि आमच्या आजच्या मुलांना जरा लाज वाटत्या पाया पडायला. हो, आई वडिलांच्या पाय वडायला तेवढी मज्जा येते बघा, पाया पडायला लाज वाटतं. एक गोष्ट लक्षात घ्या, जेवढी युवक युवती इथं बसले असतील किंवा कोण मोठे असतील, सून असेल, त्यांनी सासू सासऱ्यांचे पाया पडायला पाहिजे. मुलांनी आपल्या आई वडिलांचे चरणस्पर्श, आजी आजोबांचे चरणस्पर्श करून त्यांना जय जयंत करायला पाहिजे. ही मर्यादा आहे, ही धर्माची आणि समाजाची मर्यादा आहे आणि हा व्यवहार आहे. हे गोष्टी लक्षात घ्या. आजपासून जर कोण करत नसला तर परा. आणि सुनांना काही लाज वाटायची काही गरज नाही, सासूला पाया पडतोय म्हणून. जर सासू वांड असते तर शांत होईल, सांगाले हो, ही गोष्ट महत्वाची. त्यामुळे रोज पाया पडा, जय जयंत करा. आणि एक व्यवहाराचं वातावरण घरामध्ये एवढं सुंदर होईल की एकमेकांचा जर आदर सत्कार व्यवहार व्यवस्थित केला तर. विषय आपला चालू आहे सिकंदर बादशाहचा. ज्यावेळी तो मातेला प्रणाम करतोय आणि म्हणतोय की मी भारतावर स्वारी करतोय, तुला भारतातनं काय घेऊन यायचंय काय. सिकंदर बादशाहची आई, मी काय म्हणाले बघा, सिकंदर बादशाहची जी आई होती ती आई सिकंदर बादशाहला सांगते मला भारतातनं 3 गोष्टी घेऊन ये. कान उघडे ठेवून ऐका सगळी. सिकंदर बादशाहची आई म्हणते की मला भारतातून 3 गोष्टी घेऊन ये. पहिला आहे जैनांचं जे पद्मपुराण आहे ते, म्हणजे रामायण जे आता आपण करालोय ते पद्मपुराण एक घेऊन ये. दुसरा आहे पवित्र गंगेचं पाणी मला थोडं घेऊन ये. आणि तिसरं तुला जमलं तर एका दिगंबर मुंडराजांना घेऊन ये. सिकंदर बादशाह जो जगत जेता होता, तो मुस्लिम दार्जिनी होता, मुस्लिम होता. त्याची आई काय सांगते, भारतातनं घेऊन येताना 3 गोष्टी घेऊन ये. आम्ही चिंतन करणं आवश्यक, आम्हाला फुकट मिळाले. काय सांगाले हे मुनी मिळण्याचं सांगाले हो. जैन धर्मामध्ये जन्म मिळणे म्हणजे सगळं फुकट मिळाले हे सांगाले. हे लोक 9 वर्ष कष्ट घेतले म्हणाले चातुर्मासला. हे बघा गिजवणेवाले हे घेतलाय सोडा, 9 वर्ष तुम्ही मेहनत घेतलाय त्यामुळे चातुर्मास पार पडायला, ही गोष्ट माहिती आहे मला. परंतु मी त्याची गोष्ट करली नाही. आम्हाला जैन कुल मिळाले, गिजवण्यासारखं गाव मिळाले, पद्मपुराण मिळाले, जैन मुनी मिळाले, देवशास्त्र गुरु सगळं मिळाले, हे मी सांगालोय.
परंतु ती सिकंदर बादशाहची आई म्हणत्या भारतात मला 3 गोष्टी घेऊन ये. सिकंदर बादशाह भारतामध्ये येतोय, भारतावर स्वारी केल्या, भारताला सुद्धा तो जिंकतोय, सगळी भारतातली संपत्ती एकडे करतोय. एवढी संपत्ती होती की 9 गाड्या भरून संपत्ती होती, तरी संपत्ती नव्हती, एवढी भारतात संपत्ती होती. आणि त्या सिकंदर बादशाहने सगळी संपत्ती आपल्या कब्जामध्ये घेतली. आणि निश्चित रूपानं त्यावेळी तो सांगतोय, एका व्यक्तीला सांगतोय, जैनांचं पद्मपुराण जो ग्रंथ आहे तुम्हाला पाहिजे. आता पद्मपुराण ग्रंथ काही डगे मिळतोय, त्याला मिळाला. तो ग्रंथ घेतला. गंगेचं पाणी बी सोपंच होतं, गंगेचं पाणी आणायला सांगितलं, आणलं. आता 3री गोष्ट मिळवायची होती. आईनं सांगितल्यामुळे मी आईचं कर्तव्य पार पडणार, असा तो सिकंदर बादशाह होता. आजची आई वरडली तरी पोरं ऐकत नाहीत. ते रामायणातलं सांगाले हो, तिकडलं दुसऱ्या कथेतलं सांगाले. आजचं वेगळं आहे आणि पहिल्याचं वेगळं आहे. चिंतन करणं आवश्यक आहे. जे काही सांगतील आई कर्तव्य, त्या कर्तव्यांना पार पाडणं आवश्यक आहे मुलांनी. ही गोष्ट लक्षात घ्या. मुलं कोण बसले असेल त्यांनी, नाही नुसता तोंड वर करायचं नाही. हे गोष्ट लक्षात घ्या. मोठी माणसं नाही तुमच्या तोट्याचं किंवा तुमच्या वाईटाचं कधी सांगणार नाही, तुमच्या चांगल्यासाठीच सांगणार आहे. त्यावेळी त्यानं 3री गोष्ट पूर्ण करायसाठी सैनिकांना आदेश दिला की एका दिगंबर मनोरंजन घेऊन या जावा. सैनिक गेले. योगायोगाने एका जंगलामध्ये गेले आणि जंगलामध्ये एका ध्यान अवस्थेमध्ये कल्याण मुनी महाराज होते आणि ते बसले होते. ते त्यांचं ध्यान झाल्यावर का नाही, ते त्यांना उभारूनच ते सैनिक प्रणाम करतात आणि म्हणतात, आमच्या बादशाहनं तुम्हाला बोलले आणि चला. कोण बादशाह? कल्याण मुनींचं उत्तर, ते कोण बादशाह? हा तुम्हाला माहित नाही, ज्याचं जगावर राज्य आहे तो सिकंदर बादशाह, त्यानं तुम्हाला बोललंय. मला कोण सिकंदर बादशाह माहित नाही, महाराज म्हणले. आता त्यांना त्याची धक्का बसला की ज्याचं पूर्ण विश्वावर राज्य आहे त्या कल्याण मुनी त्या सिकंदर बादशाहला ओळखत नाहीत. ते तसंच जातात आणि सिकंदर बादशाहला सांगतात की एका मुनींना आम्ही भेटलो, त्यांना यायची इच्छा आहे, आम्ही विनवणी करायची. ते म्हणतात, कोण सिकंदर बादशाह? मला माहित नाही. त्यांना सांगा, जर सिकंदर बादशाहची आज्ञा ऐकली तर तुमचा शिरछेद केला जाईल, तुम्हाला यावंच लागेल. ते सैनिक परत गेले. जास्त सैनिकांनी घेऊन गेले भीती घालायसाठी. दिगंबर मुनी भिणार आहेत वय. जगामध्ये कुठलीही प्रसंग, कुठलाही वेळ जर दिगंबर मनुष्याला कुठल्या गोष्टीला भिणार नाहीत, कारण की त्यांचं भिण्यासारखं त्यांच्याजवळ आता काही शिल्लकच राहिलं नाही. सगळ्या निश्चित रूपाने प्रपंच संसाराच्या आणि सगळ्या संपत्तीच्या वगैरे सगळ्या गोष्टी त्यांनी सगळ्या त्याग करून इथे येऊन बसल्यात. त्यांना भ्यायची काय गरज आहे हो? काय गेलं तर काय गेलं, काय नाहीच. त्यांचं ड्रेस नाही आणि ॲड्रेस नाही, काय आहे? काहीच नाही. त्यावेळी ते सैनिक सगळे मॉप करून गेले आणि सिकंदर बादशाहची आज्ञा त्यांना सांगायला की सिकंदर बादशाह, तुम्ही जर सिकंदर बादशाहच्या आज्ञेने आले नाही तर तुमचा शिरछेद केला जाईल. त्यावेळी ती कल्याण मुनी म्हणतात, माझा शरीराचा प्राण तुम्ही घ्यायचेला, माझ्या आत्म्याला तुम्ही मारू शकत नाही म्हणजे. आता त्यांना आणि धक्का बसला. अरे एवढ्या असून हे म्हणाल्यात. आणि परत जाऊन जरा फुगवून सिकंदर बादशाहला सांगतात, असं असं ते महाराज म्हणले. असे कोण महाराज आहेत? मी बघायला येतो म्हणले. सिकंदर बादशाह आला की सगळ्या लवाजमा सहित सिकंदर बादशाह तिथं उपस्थित. महाराजांच्या चरणावर गेला आणि प्रणाम केला, कारण की आजपर्यंत सिकंदर बादशाहला सगळं जग भीत आहे, परंतु हे महाराज भिल नाहीत म्हणून तो महाराजांना प्रणाम केला. म्हणून काय नीतिकार म्हणतात की नंगे को खुदा भी डरता है. याचं मूळ काय? जगातली कुठलीच वस्तू अशी नाही, कुठलाच व्यक्ती किंवा कुठलाच मनुष्य असं नाही की तो निश्चितपणे दिगंबर मुनींच्या चर्येला आणि त्यांच्या त्यागाला कधी प्रणाम करत नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. आम्ही आमच्या जीवनामध्ये चिंतन करणं आवश्यक आहे. त्यावेळी सिकंदर बादशाहने प्रणाम केला. सिकंदर बादशाह निवेदन करतोय की महाराजजी, माझ्या आईची इच्छा आहे की भारतात येताना मला 3 गोष्टी आण. कोणत्या? तर जैनांचं पद्मपुराण, गंगेचं पवित्र पाणी आणि दिगंबर मुनिराजांना. तो निवेदन करून बोलल्यानंतर कल्याण मुनींच्या मनातले भाव बदलले. त्यांनी आपल्या गुरूंच्याकडे निरोप पाठवला की मला सिकंदर बादशाहच्या देशाला जायची परमिशन द्यावी. परंतु त्यांच्या गुरूंनी ती परमिशन दिली नाही. परंतु महाराजांच्या मनामध्ये विचार असा आला की गुरूंनी परमिशन दिली नाही तरी सुद्धा निश्चितपणे एका जीवाचं कल्याणाच्या अपेक्षेनं किंवा त्या देशाच्या कल्याणाच्या अपेक्षेनं आपण तिथं जाणं आवश्यक आहे. म्हणून कल्याण मुनींनी निर्णय घेतला की आपण युनानला जाणार. आणि त्यांनी सिकंदर बादशाहनं जैन परिवारांना सांगून त्यांची सगळी व्यवस्था केली. आणि विहार करत करत सिकंदर बादशाहचा सगळा लवाजमा, सगळी संपत्ती आणि कल्याण मुनी आणि पूर्ण सगळी संपत्ती सहित कल्याण मुनी आणि सिकंदर बादशाह युनानच्या देशानं प्रवेश चालायला चालू केले. आणि हा सगळ्या गोष्टी चालत आहेत. आणि त्यावेळी काय होते,
ज्यावेळी निम्म्यावर का नाही युनान देशाच्या का नाही थोड्याच अंतरावर का नाही सगळं पोचतंय, म्हणजे माझ्या मते जवळ एक 1000 किलोमीटर युनान देशापासून असतील. सिकंदर बादशाह, कल्याण मुनी हे सगळे. आणि एक दिवस कल्याण मुनी की नाही सिकंदर बादशाहच्या चेहऱ्याला पूर्ण बघतात आणि बघितल्यावर चेहरा बघितल्यानंतर कल्याण मुनी म्हणतात की बादशाह आता तुमच्यावर कमी वेळ शिल्लक राहिला आहे, तुमचं काय काम करून घेतलं तर घ्या, तुमचं मरण जवळच आलंय. कल्याण मुनी सांगितल्यानंतर सिकंदर बादशाहला धक्का बसतोय आणि सिकंदर बादशाह म्हणतोय माझ्याकडे जगातली सगळी संपत्ती आहे, मला कोण मारू शकत नाही, असे असे वैद्य मी घेऊन येतो की ते वैद्य मला वाचवतील. तो अहंकारामध्ये होता. तो परत कल्याण मुनी म्हणतात तुम्ही अहंकारामध्ये जाऊ नका, तुमच्या काय इच्छा आहे ते पूर्ण करा. त्यावेळी तो एक त्याच्या जवळच्या 2 वैद्यांना बोलवून घेतोय आणि म्हणतोय की माझ्या तब्येतीची चेकिंग करायची. त्यावेळी ते वैद्य सुद्धा सांगतात हा आठवडाच तुमच्याकडे आहे, त्याच्यानंतर तुम्ही जगू शकत नाही. सिकंदर बादशाहला हे कळल्यानंतर आता सिकंदर बादशाह घाबरलेला असतोय. जगातले जेवढे उत्कृष्ट वैद्य आहेत त्या सगळ्या वैद्यांना इथं बोलवून आणायचा आदेश तो देतोय आणि सगळ्या वैद्यांना तिथे घेऊन येतात. सगळे वैद्य त्यांना चेकिंग करतात आणि म्हणतात सगळ्या वैद्यांना तो काय म्हणतोय माहिती आहे, मी जगातली जेवढी पाहिजे तेवढी संपत्ती तुम्हाला देतो, परंतु फक्त आईपर्यंत पोहोचूसपर्यंत मला वाचवा. त्यावेळी सगळे वैद्य मान खाली घालून असतात. याचा अर्थ आहे कोणीही वैद्य त्याला वाचवू शकत नव्हता, अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यावेळी सिकंदर बादशाहला लक्षात येते की ज्यावेळी ज्या घटना घडणार आहेत, ज्या वेळेला घडणार आहेत, ज्या ठिकाणी घडणार आहेत तिथंच घडणार आहेत. त्यावेळी तो सिकंदर बादशाह आपल्या सगळ्या मोठ्या राजांना आणि आपले प्रधानजी सगळ्या प्रधानजींना आणि सगळ्या देशांच्या राजांना बोलवून घेतोय आणि सांगतोय, आदेश देतोय की ठीक आहे, मला कोणताही जगातला वैद्य वाचवू शकत नाही, माझं एक म्हणणं शेवटचं म्हणणं तर पूर्ण करा, माझी शेवटची अंतिम इच्छा आहे काय ती पूर्ण करावी. काय आहे तुमची अंतिम इच्छा? तर माझं ज्यावेळी मृत्यू होईल त्यावेळी माझा जनाजा ज्यावेळी निघेल, माझ्या जनाजाला का नाही निश्चित रूपानं माझ्या जनाजामधून का नाही माझी पेटी असते ती पेटी उघडी ठेवायची, माझे दोन्ही हात बाहेर उघडे ठेवायचे आणि माझ्या पेटीला जनाजाला कुणी खांदा द्यायचा असेल तर सगळ्या वैद्यांनी द्यायचा आणि माझी सगळी संपत्ती ज्यावेळी माझा जनाजा निघेल त्या जनाजेच्या पुढेच माझी सगळी संपत्ती उघडी ठेवायची. मग बरेच धर्मगुरू त्यांनी विरोध केला, हे काही होऊ शकत नाही, हात उघडे कसे ठेवणार आणि खांदे वैद्य कसे देऊ शकतील, संपत्ती पुढे कसे ठेवू शकेल, या गोष्टी होऊ शकत नाही. माझा आदेश आहे, मी जगत जेत्या सिकंदर बादशाह माझा आदेश आहे की मला तुम्ही वाचवू शकत नाही ना, माझी अंतिम इच्छा तुम्ही पूर्ण करावीच लागेल. आणि ती इच्छा पूर्ण केली आणि बरोबर जसं महाराजांनी सांगितलं तसं त्या सिकंदर बादशाहचं 6 दिवसाच्या आधीच मरण झालं आणि त्यावेळी सिकंदर बादशाहनं सांगितलं तसंच त्याचा जनाजा काढला गेला आणि त्यावेळी एका नीतिकारानं धोवालेला होता, चला जग से सिकंदर, साथ में सब हाली भाली थी लेकिन 2 हात खाली थे. पूर्ण जगाचा बादशाह असणारा सुद्धा निचुरबाने काही करू शकलं नाही. मला हे सांगायचं या घटनेतून, कल्याण मुनी युनानमध्ये गेले. आज कल्याण मुनींची जर समाधी कुठं असेल तर युनानमध्ये त्यांचं समाधी बांधलेली आहे आत्ता बी. आत्ता जरी तुम्ही युनानला गेला, जो सिकंदर बादशाहचा देश आहे त्या युनानमध्ये जर गेला तर युनानमध्ये कल्याण मुनींची समाधी तिथं आहे. आज सुद्धा तो मुस्लिम आणि ख्रिश्चन देश असला तरी सुद्धा आज सुद्धा का नाही तिथले 60% लोक हे वासा करतात, मांसाहार कुठलाही प्रकारचा मांसाहार करत नाहीत, मुस्लिम आणि ख्रिश्चन देश नसून. आज सुद्धा बऱ्याच धर्मग्रंथांचं वाचन पठण तिथं केलं जातंय. आज तुमचा जैनांच्या ग्रंथातली योगा, तुमच्यातलं ध्यान, मेडिटेशन, तप, साधना, संयम आणि क्रोध, मान, माया, लोभ याचा त्याग आज सुद्धा त्या देशात तसाच पाळला जातोय. आणि आम्ही जैन रक्तानं जैन आहे, जन्मानं जैन आहे, जैन परिवारात जन्म घेतलाय तरी आम्ही पाळू शकत नाही. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे या गोष्टीचं. माझा विषय चालू होता मर्यादा पुरुषोत्तम राम, याच्यावरून बाजूला गेलं तर ज्या गोष्टी घडणार आहेत त्या घडणार आहेत या सांगण्यासाठी हे उदाहरण सांगितलं. कारण की एक गोष्ट लक्षात घ्या, कितीही काही झालं तर आम्ही आमच्या जीवनामध्ये चिंतन करणं आवश्यक आहे. आणि ज्यावेळी या वनामध्ये ज्यावेळी त्यांचा प्रवेश चालू होता ते वन पर्वतरांगा पूर्ण करून त्या पर्वतरांगांच्या पूर्ण करून आता चित्रकूट प्रदेशामध्ये त्यांनी पोहोचले होते. श्रीराम, श्री लक्ष्मण आणि सीतामय्या त्यांचा प्रवेश चालू होत त्या चित्रकूट प्रदेशामध्ये पर्वतरांगांच्या मध्ये त्यांनी निश्चितपणे अतिशय आरामपूर्वक त्यांनी तिथं आपलं गमन करत होते. आणि त्या चित्रकूट पर्वतरांगामध्ये त्यांनी 4 महिने निवास केला, आपली उत्कृष्ट साधना
आणि त्या साधनेच्या माध्यमातून बऱ्याच काही धर्माच्या क्रिया, धर्म आराधना आणि आपली साधना आणि सगळ्या गोष्टी त्यांनी पार पाडल्या होत्या. आणि तिथनं त्यांचा अजून प्रवास चालू व्हायचा होता. त्याच्या आधी एक घडलेली घटना, सत्य घटना, की आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. ज्यावेळी त्या जंगलामध्ये त्याने असताना श्रीराम हे साईक सम्यक दृष्टी होते, तद्भव मोक्षगामी होते, त्याच भावामध्ये मोक्षाला जाणारे व्यक्तिमत्व होते. आणि त्या जंगलामध्ये एक घडलेली सत्य घटना अशी घटना आहे की एक प्रसंग असा आहे, चित्रकूटच्या जंगलामध्ये किंवा त्या वन पर्वत रांगामध्ये ते फिरत असताना, जात असताना एक दिवस त्यांची भावना, रोज त्यांनी काय केलं, ते सवयानं जेवण बजवून भोजन करून खात होते. जंगलामध्ये सांभाळले, घरात नव्ह, वनामध्ये. आणि एक दिवस असा प्रसंग त्यांचे भाव झाले की जे काय काय आहे ते करून ठेव. आणि एका झाडाखाली नाही सगळी ती चूल मांडलेली, आणि ती चूल करून त्यांनी निचुरपानं एक दिवस त्यांचे भाव झाले, पडघाणला आपण उभा राहू. कोण मुनी जंगलामध्ये नाही तरी सुद्धा पडगायला भाव राहिले आणि ते पडगाव लावले. भो मुनिराज नमोस्तु नमोस्तु नमोस्तु, आत्रात्र आगच्छ आगच्छ, आत्रात्र आगच्छ आगच्छ, आत्रात्र आगच्छ. आणि योगायोगानं एक मुनिराज जे चारण वृद्धी होते ते हवेतनंच आले आणि महाराज त्या श्रीरामांच्या पुढ्यात येऊन उभारले. आणि त्यावेळी श्रीरामाने आत्रात्र तिष्ठ केला आणि फेरी मारायला चालू केली. त्या चारण मुनिरांचा नियम होता, जंगलामध्ये कोण चौका लावेल तिथं मी आहार करेन, नाहीतर माझा उपास असेल. त्यांचं पडघाण केलं. 3 फेऱ्या घातल्यानंतर भो महाराजजी नमस्तु नमस्तु नमस्तु, मन शुद्धी, वचन शुद्धी, कायाशुद्धी, आहार पाणी शुद्ध आहे, 9दा भक्तीने आहार केलेला आहे, आमच्या चौक्यामध्ये आहारसाठी यावे. आत आल्यानंतर त्यांचं निश्चितपणे भावपूर्वक सीतामय्या, श्री लक्ष्मण आणि श्रीरामाने त्यांची पादपूजा केली. पादपूजा केल्यानंतर निश्चितपणे त्यांचं पूजन. आता पूजनचं द्रव्य काय असेल, त्या काय अवस्था असेल बघा. जंगलामध्ये आमच्यामुळे सगळी व्यवस्था असून आम्ही करत नाही, ते वनामध्ये करत होते. तर सगळं पूजन व्यवस्थित मुनिवरांचं पूजन पार पडलं. पूजन पाडल्यानंतर सगळ्यांनी 3 वेळा नमोस्तु केला. 9दा भक्ती काय सांगाले, 3 वेळा नमोस्तु केला. 3 वेळा नमोस्तु केल्यानंतर त्यांच्यावर काय काय भोजन बनवलं ते भोजन दाखवलं. आणि मग परत नंतर शुद्धी सांगितली की नमोस्तु महाराजजी, नमोस्तु महाराजजी, नमोस्तु महाराजजी. मन शुद्धी, वचन शुद्धी, कायाशुद्धी, आहार पाणी शुद्ध आहे, 9दा भक्तीने आहार केलाय. मुद्रिका सोडून अंजली बांधून कर पात्रामध्ये आमच्या सर्वांच्याकडून आहार ग्रहण करा. 3च माणसं होती. आमच्याकडे लय असते सोडा, पुण्य आहे. तर तुमचं बी पुण्य आणि माझं बी पुण्य, दोन्ही गोष्टी सांभाळले. तुमच्या पुण्याच्या उदयामध्ये तुम्हाला महाराज चातुर्मास मिळालेत, माझ्या पुण्याच्या उदयामध्ये तुम्ही मला मिळालाय. ह्या दोन्ही गोष्टी आहेत. त्यामुळं ते सगळं झाल्यानंतर आता इकडं अतिशय भावपूर्वक त्यांनी सगळी शुद्धी वगैरे केली आणि भावपूर्वक आहार ग्रहण केला. अतिशय भावपूर्वक आहार करत होते. आणि ते आहार झाल्यावर ज्यावेळी महाराजजीचं आहार करत होते, आहार करताना एक घटना अशी घडत्या. शेवटला आहार संपत आलता. आता आहार संपणार आहे त्यावेळी एक घटना अशी घडते की ज्या ठिकाणी चूल घातले त्याच्यावरच एक झाडाची ढांपी होती. त्या झाडावर 2 पक्षी बसले होते. आणि ते पक्षी ते आहार बघत होते की श्रीराम, लक्ष्मण आणि सीता मैया ही कसे आहार देतात हे बघत होते. आणि त्यांची भावना, पहिला जो पक्षी होता त्याची भावना काय झाली, अरे रे ही किती भावपूर्वक आहार द्यायलेत. पक्ष्यांची भावना सांभाळली. त्याची भावना झाली ही किती भावपूर्वक आहार द्यायल्यात. मी जर खरोखर मनुष्य असतो तर मी आहार घेतला असता असा महाराज होऊन. त्या पक्षाचे भाव तसे झाले. दुसरा पक्षी जो बसलेला आहे त्याची भावना काय झाली, अरे रे किती सुंदर आहार द्यायलेत, मी सुद्धा श्रावक असतो तर असा महाराजांना आहार दिला असता. आणि ते एवढे भावविभोर ते पक्षी होतात. ते आहार बघून एवढे भावविभोर होतात. आणि ते पक्षींचा नाही दोघांचाही तोल सुटतोय आणि ते बरोबर खाली चुलीत, अव्वा नाही खरंच चुलीत पडतात आणि त्यांचा मृत्यू होतोय. पद्मपुराणजी ग्रंथामध्ये स्पष्ट रविसेन आचार्य भगवंतांनी सांगितलंय. परंतु त्या आहारात झालता काय भिऊ नका, त्याचं काय झालं नाही. आहार शेवटच्या संपायच्या वेळी जाणं शुद्धीच्या ह्या वेळी ती भावना करत होतात. पहिला पूर्ण बघितलेला म्हणून ते एवढी भावविभोर झालते. परंतु त्यांचा मृत्यू होऊन सुद्धा ज्यानं भाव केलते की मी मुनी महाराज बनून आहार घेईन, तो निश्चितपणानं 5व्या स्वर्गामध्ये देव होऊन जन्मला, पक्षी. आणि ज्यानं भावना केलती की मी महाराजांना आहार देईन, तो 4थ्या स्वर्गामध्ये देव होऊन जन्मला.
एक गोष्ट लक्षात घ्या, नुसता महाराजांना आहार देण्याची आणि महाराज होऊन आहार घेण्याची भावना केल्यावर ते पक्षी तिर्यंच गतीत देवगतीत जन्मले. आम्ही साक्षात मनुष्य आहे, महाराजांना आहार दिला तर कुठे जन्मेन? चिंतन करणं आवश्यक आहे याचं. आणि त्या आहार विधी संपल्यानंतर, आज टायमिंग झाली की, आहार विधी संपल्यानंतर आता पुढच्या गमनासाठी गमन त्यांचं होणार आहे. आणि उद्याच्या भागामध्ये आचार्य भगवान हे कथन करणार आहेत. त्यामुळे उद्याच्या भागामध्ये आपण निश्चित रूपाने या गोष्टीचं कथन आणि गमनागमनाची व्यवस्था उद्याच्या भागामध्ये बघूया. आजचा कर्म सिद्धांत काय मिळत असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या, किती संकट किती दुःख आले तरी आमचा धर्म आणि आमच्या ज्या चारित्र्याच्या क्रिया आहेत किंवा आमच्या ज्या आचरण आहेत ते कधीही सोडायचं नाही. हा आजचा कर्म सिद्धांत मिळतोय. जंगलात जाऊन सुद्धा चौक्या लावण्याचं काम त्यांनी केलं. निश्चितपणे त्यांनी त्यांचा धर्म, त्यांच्या क्रिया आणि त्यांच्या आचरण कधी सोडलं नाही. आम्ही सुद्धा आमच्या जीवनात आजचा कर्म सिद्धांत या कथेतून घ्यायचा आहे की आमच्या जीवनामध्ये कधी कुठल्याही दुर्गम परिस्थितीत जरी आम्ही गेलो व भांडणाचं वातावरण असेल, क्रोधाचं वातावरण असेल आणि राग द्वेषाचं वातावरण असेल तर त्या ठिकाणी सुद्धा शांत संयमी परिणामाने आम्ही राहीन एवढी भावना केला तर आजचा कर्मसिद्धांत निश्चितपणे योग्य होईल आणि तुमचं जीवन सुद्धा आदर्श बनल्याशिवाय राहणार नाही. मी एवढीच भावना करतो. तुम्ही त्या कर्मसिद्धांताच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी घेऊन आपल्या जीवनाला एक आदर्श बनण्याचा आणि मर्यादा पुरुषोत्तम बनण्याची भावना करावी एवढी भावना करतो. आणि आजच्या वाणीला जय बोला आचार्य भगवान श्री सन्मती सागरजी महाराज की. सुख के सब साथी दुख में न को, मेरे राम मेरे श्याम तेरा नाम एक साचा दूजा न को, मेरे राम मेरे श्याम. शांति सागर की गुण